नमस्कार, मी ज्योतिषाचार्य हर्षद रमेश महाजन नाशिक। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गजकेसरी या राजयोगाविषयी संपूर्ण प्रकारची माहिती। म्हणजे हा योग कशा प्रकारे होतो, यासाठी कोणते ग्रह लागतात, या योगाचं नेमकं फळ काय, या योगाचं फळ कधी चांगलं मिळतो, या योगाचं फळ कधी जास्त मिळतो, या योगाचं फळ कधी कमी मिळतं, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यापूर्वी आपलं हे जे महाजन पंचांग चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते विचारण्यासाठी कमेंट करा आणि हा योग ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी व्हिडिओ शेअर करा। चला तर बघूया गजकेसरी योग म्हणजे नेमकं काय आणि तो कशा प्रकारे होतो। बघा, गजकेसरी नावाचा जो योग आहे तो एक राजयोग आहे। हा अतिशय चांगला योग आहे। हा जेव्हा कुंडलीमध्ये असतो तेव्हा अतिशय चांगल्या प्रकारचं फळ देतो, म्हणून हा योग कुंडलीमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे। आता हा योग नेमका कोणत्या ग्रहांमुळे होतो तर दोन ग्रह गुरु आणि चंद्र, दोन्हीही शुभ ग्रह आहे। या ग्रहांमुळे हा योग होतो, ज्याचं नाव आहे गजकेसरी योग। याला राजयोग आपण म्हणतो। महायोग नेहमी कधी होतो तर ज्या वेळेला चंद्राच्या केंद्रात गुरु येतो, चंद्राच्या केंद्रामध्ये गुरु येतो त्यावेळेला हा योग होतो। आता चंद्राच्या केंद्रात गुरु म्हणा किंवा गुरुच्या केंद्रात चंद्र म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच होणार आहे। आता बघा, चंद्राच्या केंद्रात, आता आपल्याला केंद्र म्हणजे कुठले घर माहिती आहे तर केंद्र म्हणजे पहिलं घर, चौथं घर, सातवं घर आणि 10वं घर। हे जी घरं आहेत कुंडलीमधली, ही घरं ही आपण केंद्रस्थान म्हणून ओळखतो। याचा विचार आपण केंद्र असा करतो। मग केंद्रामध्ये गुरु आणि चंद्र एकमेकांच्या म्हणजे एकमेकांपासून, मग हा योग बघायचा असेल तर काय करायचं, सिंपल गोष्ट आहे, आपल्या समोर कुंडली पाहिजे आणि त्या कुंडलीमध्ये पहिले चंद्र शोधायचा। हा चंद्र जो आहे त्या चंद्राबरोबर गुरु असेल तर गजकेसरी योग होतो। ही झाली पहिली कंडिशन की चंद्राच्या बरोबर गुरु असणं, म्हणजेच गुरु आणि चंद्र यांची कुंडलीमध्ये युती असेल। या पत्रिकेमध्ये आपण बघतो आहे की या ठिकाणी लग्न स्थानामध्ये चंद्र आणि गुरु हे दोन ग्रह आहे, म्हणजे या ठिकाणी गुरु आणि चंद्र यांची युती आहे, म्हणून या ठिकाणी गजकेसरी योग झाला आहे। हा पहिल्या प्रकारे होऊ शकतो। आपल्याला ज्योतिष शिकायचं असेल आणि उत्तम ज्योतिषी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे ज्योतिष कोर्सेस उपलब्ध आहे। त्यासाठी 99 22 33 49 22 या नंबरवर संपर्क करा। दुसरा प्रकार म्हणजे चंद्राच्या केंद्रात गुरु असणं, म्हणजे चंद्र ज्या ठिकाणी आहे तिथपासून 4थ्या स्थानात गुरु असेल, 7व्या स्थानात गुरु असेल किंवा 10व्या स्थानात गुरु असेल। आता बघा, या ठिकाणी 4थ्या घरामध्ये गुरु लिहिलेला आहे। इथपासून जर आपण मोजलं या चंद्रापासून तर 1 2 3 आणि 4 अशी 4 घरं येतात, म्हणजे या ठिकाणी गुरु आणि चंद्र यांचा केंद्रयोग होतोय। आता दुसरा प्रकार पाहिला तर काय होईल की चंद्रापासून 7व्या घरामध्ये गुरु असणं, मग या ठिकाणी चंद्र आहे, या ठिकाणी गुरु आहे। आपण मोजूया 1 2 3 4 5 6 आणि 7 या ठिकाणी चंद्र आणि गुरु एकमेकांच्या समोर आहे, म्हणजे ते एकमेकांपासून 7व्या घरामध्ये आहे। म्हणजे या ठिकाणी सुद्धा हा गजकेसरी योग झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे। पुढचा प्रकार म्हणजे चंद्रापासून 10व्या स्थानामध्ये गुरु असणं, मग या ठिकाणी चंद्र आणि या ठिकाणी गुरु। मग आपण मोजूया, चंद्रापासून गुरु मोजूया,
1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 म्हणजे चंद्र आणि गुरु यांच्यामध्ये 10 घरांचं अंतर आहे. म्हणजे चंद्रापासून गुरु मोजला तर तो 10वा येणार आहे, गुरुपासून मोजला तर तो चंद्र 4था येणार आहे. म्हणजे या ठिकाणी हा सुद्धा एक गजकेसरी योग आहे. म्हणजे गजकेसरी योग 4 प्रकारांमध्ये होऊ शकतो. त्यातला पहिला प्रकार चंद्र आणि गुरु एकत्र असणं, दुसरा प्रकार चंद्राच्या चतुर्थामध्ये गुरु असणं, तिसरा प्रकार चंद्राच्या सप्तमामध्ये गुरु असणं, चौथा प्रकार चंद्राच्या दशमामध्ये गुरु असणं. एवढ्या प्रकारे हा योग होऊ शकतो, ज्याला आपण गजकेसरी योग असं म्हणत असतो. आता हा जो योग आहे, हा योग काय फक्त केंद्रस्थानातच होतो का? तर नाही, हा कुंडलीमध्ये कुठूनही होऊ शकतो. समजा या ठिकाणी चंद्र आहे, तर इथे चंद्र असेल तर याच्याबरोबर इथे गुरु असेल तरी सुद्धा गजकेसरी योग होईल. समजा इथे चंद्र आहे आणि गुरु याच्यापासून चौथे घर म्हणजे 1 2 3 4 म्हणजे चंद्र द्वितीयात आणि गुरु पंचमामध्ये असेल तरी सुद्धा गजकेसरी योग होईल. इथून 7 घरं मोजले तर चंद्र द्वितीयात आणि गुरु अष्टमामध्ये तरी सुद्धा गजकेसरी योग होईल. इथून जर 10 घरं मोजले तर चंद्र या ठिकाणी द्वितीयामध्ये आणि गुरु इथे लाभामध्ये, इथे सुद्धा हा जो योग आहे तो चंद्र गुरुचा गजकेसरी योग त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे असं नाही की फक्त केंद्रात होतो, हा कुठूनही होतो. समजा या ठिकाणी चंद्र आहे तर इथून पुढे त्याच्याबरोबर गुरु असणं हा एक गजकेसरी योग होईल. त्याच्यानंतर इथे षष्ठामध्ये गुरु जर आला म्हणजे इथून मोजलं तर तो चौथा असेल, 1 2 3 4, तर हा सुद्धा गजकेसरी योग आहे. या ठिकाणी पाहिलं तर चंद्राच्या सप्तमामध्ये गुरु आहे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा हा गजकेसरी योग होतो आहे. आणि इथे 12व्या घरामध्ये जर गुरु असेल तरी सुद्धा गजकेसरी योग होतो. म्हणजे जर आपण कुंडली पाहिली तर कुंडलीच्या कोणत्याही घरामध्ये हा गजकेसरी योग होऊ शकतो. मग तो केंद्रस्थानात होऊ शकतो, तो 2 5 8 11 होऊ शकतो किंवा 3 6 9 12 यापैकी कोणत्याही स्थानामध्ये हा योग होऊ शकतो. आता याची फळं कशी मिळतात? सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर या योगाची फळं अतिशय चांगली आहेत. कारण हा राजयोग आहे, त्याच्यामुळे हा माणूस अतिशय सुखसंपन्न अशा प्रकारचा असतो असे ग्रंथामध्ये उल्लेख आहे. मग अतिशय सुखसंपन्न म्हटलं ते सगळ्याच गोष्टी त्याला मिळणार आहे. त्याच्याकडे पैसा असणार आहे, तो धनवान असणार आहे, त्याला काय म्हणूया आपण नोकरी चांगली असणार आहे किंवा तो व्यवसाय करत असेल तर त्याच्यामध्ये त्याला यश मिळणार आहे, घर होणार आहे, सगळ्या गोष्टी त्याला मिळणार आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा एक चांगला योग या ठिकाणी बघायला मिळणार आहे. म्हणजे असा जातक सुखसंपन्न असतो अशा प्रकारे वर्णन त्याचं केलेलं आहे. म्हणून अनेक वेळेला कुंडलीमध्ये गजकेसरी योग असेल तर असे जातक हे सुखसंपन्न असलेले पाहायला मिळतात, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे या प्रकारे आपण याचा विचार करू शकतो. मग फळ कधी चांगलं मिळेल आणि कधी कमी मिळेल? चांगलं फळ हे मिळणारच आहे, पण कधी जास्त चांगलं मिळेल आणि कधी कमी मिळेल. या व्हिडिओमध्ये एवढंच. याचा उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.